खरंच तुमच्याकडे कोणी आलं नव्हतं? नाही नाही खरं सांगा. नाही, कोणी नाही आलं. कोणी संशयास्पद आढळलं तर त्वरित मला कळवा. त्या खंडोबाच्या कृपेने साहेब, कोणी आढळलं तर तुम्हाला त्वरित कळवेन. निघा तुम्ही. लोखंडे, मी तुमच्याकडे संशयितांची फाईल मागितली होती. हा देतो मी सर, नंतर देतो. का आता का नाही? आता म्हणजे सर ती सापडत नाही कुठं. व्हॉट? संशयितांची फाईल नाही? लोखंडे, जगाच्या पाठीवर असं कुठलंही पोलीस स्टेशन नसेल जिथं संशयितांची फाईल नसेल. खरंच सांगतो साहेब, या चोरी करता त्या फाईलचा काही सुद्धा उपयोग नाही. उगाच आपला डोंगर पोखरून उंदीर निघायचा. असं म्हणता? हो. मग मला ती फाईल बघावीच लागेल. पण लोखंडे, तुम्ही त्या फाईल बद्दल इतकी टाळाटाळ का करताय? तुम्ही त्या संशयितांना... नाही नाही, असं कसं म्हणताय सर तुम्ही? लिसन लोखंडे, माझ्या तपासाची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. मी कुणाच्या बापालाही भीत नाही. जर माझ्या तपासाची दिशा तुमच्याकडे वळली ना, तर मी तुम्हालाही सोडणार नाही. या साहेब या. आज वेळ मिळाला वाटतं तुम्हाला? काय सांगायचं साहेब, हा नवीन साहेब आल्यापासून जेणं हराम झालंय माझं. हे बघ, त्याचं कौतुक मला सांगू नको. हे बघ लोखंडे, आपला प्लॅन जरा फिसकटलाय. हा दत्त्या जोरीपेक्षा जास्त हुशार निघालाय. तो आणि त्याचे नमुने सगळ्यांना शोधून काढ, डायरेक्ट गोळ्या घाल. त्या मूर्ती घेऊन माझ्याकडे ये. साहेब बघतील बाकीचं काय करायचं ते. ऐकतोयस ना लोखंडे? नाही, पण मला जमायचं नाही ते. हा विक्रम आल्यापासून माझ्या हातात काही सुद्धा राहिलेलं नाही. पैसे कसले घेतो ना माझ्याकडनं तू? बाकीचं मला काय ऐकायचं नाही. साहेब, माझी नोकरी जायची पाळी आली आहे. त्याला आता माझा संशय यायला लागलाय. तेव्हा तुम्ही शांत राहणं शांतपणाचं आहे. मला शहाणपणा शिकवतोय? चालला घेतून दत्ताकडून जोपर्यंत मूर्ती घेऊन येते तोपर्यंत काळं तोंड दाखवू नको. चाल. अहो माझं जरा निघायचं. भीम्या जी. याला बाहेर काढ. आईला कमळीकडे कशी काय आली? आईला या भुजंगाच्या ज्याची भीती वाटत होती तेच होते. विक्रमपासून वाचवायला ह्याच्याकडे आलो, हा जातीसारखा भुजंग माझ्यावर उलटतोय. काय ग कमळे, खेकडे कुठं? भुजंगरावाकडे आले होते. काय कसलं काम घेऊन? तुझं का दत्त्याचं? तसं म्हणजे बोलाल तर आमचंच काम होतं. फार शहाणपणा करू नकोस. काय सांगतो ते नीट ऐक. त्या दत्त्याला म्हणाव हा भुजंग आहे ना, कळलं का? होय, राम राम.